नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 26 मधील नगरसेवक भागवत आरोटे यांच्या माध्यमातून नवीन पाण्याची जलवाहिनी संदर्भात श्री संत सावता महाराज मंदिर परिसरात ओपन स्पेस वॉल कंपाऊंडचे भूमिपूजन महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आले। हा भूमिपूजन सोहळा संत सावता महाराज मंदिर सातपूर येथे भागवत खरंच आनंद झाला। लक्षात घ्या, निवडणुकीत एखादा लोकप्रतिनिधी निवडून देणं खूप सोपं आहे, परंतु तो लोकप्रतिनिधी आपल्यासाठी सभागृहात काय करतो, किती वेळा भांडतो, आपल्या इथल्या मूलभूत गरजांसाठी तो काय आवाज उठवतो याचं ज्वलंत उदाहरण कोण असेल तर भागवत आरोटे होते। दादा तो रोड राहिलो, दादा मधुकर शेठ नवीन आहेत, परंतु आल्यापासून ते एकच सांगते, नाळ जनतेशी थेट बांधलेली राहतात आणि म्हणून ही कामं होत आहेत। भारतीय जनता पार्टीची तिथं सत्ता आहे, मग करायला लागतात जातीचेच लढवय्ये आणि ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत। सोपं नाही आहे 1.25 कोटीची पाईपलाईन मंजूर करून आणणं। प्रभाग क्रमांक 26 मध्ये आतापर्यंत 55 ते 60 कोटी रुपयांचे काम झाले असल्याचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 26 मध्ये आजपर्यंत जवळजवळ 55 ते 60 कोटीची कामं आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून झालेली आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर चिंचोळा शिवार हा जो भाग होता हा सर्वात अविकसित असा भाग होता। आज महानगरपालिका होऊन गेली 28-29 वर्ष झाली, परंतु इथे विकास कुठेही दिसत नव्हता आणि तो दाखवण्याचा प्रयत्न, तो नागरिकांच्या आशीर्वादाने तो करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यातून आज जे उद्घाटन भूमिपूजन झालं ते ह्या वॉल कंपाऊंडचं तुम्ही बघितलं असेल। सुंदरशी झाडं आमच्या या मंडळाने, सावता महाराज मंडळ आहे या मंडळाने ही झाडं जोपासली आहे। मग यांचं कुठंतरी एक एवढं छानसं काम पाहून असं वाटलं की ह्याही ओपन पेसला वॉल कंपाऊंड केलं पाहिजे आणि त्या दृष्टीतून आज या वॉल कंपाऊंडचा शुभारंभ भूमिपूजन झालेला आहे आणि 1 महिन्याच्या आत हे वॉल कंपाऊंड तयार राहील अशी या मंडळास व इथल्या नागरिकास ग्वाही देतो। त्याचबरोबर पाण्याच्या पाईपलाईन्स असतील, पाण्याची टाकी असेल, आपण एक टाकी आता पाणी चालू केलेलं आहे, तिचं लोकार्पण बाकी आहे। तुम्ही बघितलं असेल तर जवळजवळ पाण्याच्या पाईपलाईन्स आणि पाण्याची टाकी आता एक टाकीचं वर्क ऑर्डरला आहे आणि 1-2 दिवसात तिची वर्क ऑर्डर होईल। अशी एकूण 12 कोटीची कामं फक्त पाणी आणि पाण्याच्या टाकी असं आपण केलेलं आहे आणि असेच कामं या जनतेच्या आशीर्वादाने होतील, एकही काम मागे राहणार नाही। आम्ही जे लोकांना निवडणुकीत जेव्हा फिरत होतो जे आश्वासन दिली ती सर्व कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती असलेली एकही कामं आत्ता तरी माझ्या माहितीप्रमाणे जी आश्वासनं दिली होती त्यात कुठलीही कामं बाकी नाही, कारण रस्त्याची कामं मंजूर आहे, जी पाण्याची लाईटचं स्ट्रीट लाईटचे सर्व कामं झालेली आहे आणि म्हणून आम्ही आमचा वचननामा शिवसेनेच्या वतीने जो दिला होता तो पूर्ण केलेला आहे आणि राहिलेली कामं जी लोकांना दिसत आहे ती मंजूर आहे, ती लवकरात लवकर त्यांच्या सेवेत दाखल होती। यावेळी प्रभागातील केलेल्या कामाविषयी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी नगरसेवक भागवत आरोटे आणि मधुकर जाधव यांना शुभेच्छा दिल्या। शिवसेनेचे दोघंही नगरसेवक आमचे हरिभक्तपरायण भागवत बाबा आरोटे आणि दुसरे आमचे मधुकरराव जाधव यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी नळ पाणी योजनेतील पाईपलाईनचं, त्याचबरोबर ह्या संत शिरोमणी सावता महाराज सभामंडप आणि मंदिर या मंदिराच्या आजूबाजूला कंपाऊंड वॉल या दोन्ही कार्यक्रमांचं या ठिकाणी भूमिपूजन आमचे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अजयदादा बोरस्ते आणि आपण सर्वजण, आमचा योगेश वगैरे सर्वच यांच्या सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी पार पडला। मी ह्या दोघांनाही पण शुभेच्छा देतो, त्यांचे आभारही मानतो, कारण काय ती या परिसरातील नागरिकांना जे अपेक्षित होतं ते काम ह्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय। बऱ्याच महिला भगिनीसुद्धा या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेत, बरेच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेत।
त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. म्हणजे जर चांगले कामं करत राहिले तर निश्चितपणे जनता पुन्हा 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 न्याय देण्याचं काम न्यायदेवता म्हणून करत असते. ते आमचे भागवत आणि जाधव यांच्या रूपाने या ठिकाणी दिसून येईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून मी येथील सर्व तमाम जनतेचे आभार मानून आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल या दोघांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. यावेळी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेवक मधुकर जाधव, योगेश गांगुर्डे, तानाजी फडोळ, स्थानिक नागरिक मच्छिंद्र माळी, अनिल माळी, प्रकाश महाजन, लखन कुमावत, गोकुळ तिडके, अजय आघाव, पंजाबराव काळे, विलास आहेर, भैया क्षीरसागर, सुखदेव माळी, शिवसाई बाबा माळी आदींची उपस्थिती होती. नाशिक स्टार न्यूज साठी सचिन गायकवाड, नाशिक.